मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यांच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता नवीन फेरमूल्यांकनानुसार अनेक ठिकाणच्या जमिनींचे दर वाढलेले दिसून येत आहेत। त्यामुळे आता प्रकल्प बांधताना नवीन दरानुसार मोबदला मिळणार आहे। तसेच आता लवकरच प्रकल्पांच्या भूसंपादनाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती। जिल्हाधिकारी यांच्याकडे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या फेरमूल्यांकनाचा अहवाल सोपवण्यात आला आहे। त्यानुसार तपासणी करण्यात येणार आहे। महसूल विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील मावळ तसेच मुळशी तालुक्यातील 26 गावांमधील प्रकल्प बांधितांबरोबर निवाडा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया देखील राबवण्यात येणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर व 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतलेला आहे। पूर्व व पश्चिम या दोन टप्प्यात त्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे। पूर्वेकडून खेडमधील 12, मावळातील 11, पुरंदरमधील 5, हवेतील 15 तसेच भोरमधील 3 गावांचा समावेश आहे। तर पश्चिम भागात हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि भोरमधील 5, मावळमधील 6 गावांचा समावेश होत आहे। संपूर्ण प्रकल्पासाठी 26,800 कोटींचा खर्च निश्चित करण्यात आलेला आहे। त्यानुसार मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात आली होती। मात्र मूल्यांकनाच्या वेळी मागील 3 वर्षातील खरेदी विक्री व्यवहार लक्षात घेण्यात आले होते। मधल्या काही कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झालेले नव्हते। त्यामुळे जमिनींचे दर कमी असल्याचा आक्षेप प्रकल्प बाधितांनी घेतला होता। तसेच अनेकांनी जमीन देण्यास नकार दर्शवला होता। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील 5 वर्षातील व्यवहार लक्षात घेऊन फेरमूल्यांकन करण्यात यावे असे आदेश दिलेले होते। पश्चिम भागातील जवळजवळ सर्वच गावांच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यामध्ये पहिल्या व आता केलेल्या मूल्यांकनाच्या दरात फरक दिसून येत आहे आणि येथील जमिनींचे भाव देखील वाढलेले दिसत आहेत। या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रकल्प बांधितांना वाढीव मोबदला देखील मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।